न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अर्धशतकानंतर पुन्हा झाले मंगलफेरे। 12 ज्येष्ठ दाम्पत्यांचा तुलसी विवाहात आगळा वेगळा पुनर्विवाह सोहळा। श्रद्धा, संस्कार आणि प्रेमाचा संगम असलेला एक अनोखा सोहळा नाशिकमध्ये पार पडला। इच्छापूर्ती सिद्धिविनायक मंदिर परिसरात इच्छापूर्ती रिद्धी सिद्धिविनायक ट्रस्ट तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही तुलसी विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। मात्र यंदाचा हा सोहळा अधिकच खास ठरला, कारण या प्रसंगी सुखी संसाराची 50 वर्ष पूर्ण केलेल्या 12 ज्येष्ठ दाम्पत्यांचा पुनर्विवाह सोहळा थाटात संपन्न झाला। ट्रस्टचे अध्यक्ष सुनील निरगुडे यांनी सांगितले की या दाम्पत्यांनी 50 वर्षापूर्वी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केले होते। त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना पुन्हा आपल्या जीवनसाथीसोबत मंगलफेरे घेता यावेत, हीच आमची इच्छा होती। आनंद आणि समाधानाचा हा क्षण अनुभवावा म्हणूनच हा आगळा वेगळा सोहळा आम्ही आयोजित केला। नमस्कार। इच्छापूर्ती रिद्धी सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज या ठिकाणी तुलसी विवाहाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्या निमित्ताने आम्ही यावर्षी 13 जोडप्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता। गेल्या 15 वर्षापासून आम्ही या ठिकाणी तुलसी विवाहाचं आयोजन करतो, परंतु मागील 3 वर्षापासून ज्यांचे लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाले अशा ज्येष्ठ दाम्पत्याचे विवाह सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित करतो। त्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांच्या काळामध्ये 1975 सालाच्या आधी त्यांचे लग्न झालेले होते आणि त्यांच्या काळामध्ये त्यांच्यासाठी असा विवाह सोहळा त्यावेळेस झालेला नव्हता। त्यांच्या जीवनात कुठेतरी नवीन आनंद मिळाला पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून आमच्या ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। दिवसेंदिवस या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभत आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आनंदी राहतात। आमचा जो मूळ उद्देश आहे ट्रस्टचा वर्षभर सगळे कार्यक्रम करायचे, त्यातला हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा हा कार्यक्रम होता। आज आम्हालाही समाधान वाटलं की खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला। मी या निमित्ताने परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने जी पाहुणे मंडळी आणि त्यांचेही सर्वांचे, त्याचबरोबर आमच्या सर्व मंडळाचे जेवढे माझे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांचेही मी एक आभार मानतो। या सुंदर आणि भावनिक सोहळ्यात श्रीवसौ भगाळे, जाधव, विधाते, येवले, अमृतकर, कड, लोखंडे, कापुरे, कोठावदी आदी ज्येष्ठ दाम्पत्यांनी मंगलफेरे घेत पुन्हा नवजीवनाचा संकल्प केला। या विवाह सोहळ्याच्या आदल्या दिवशी मांडव, हळद आणि लग्न मिरवणुका पार पडल्या। राधाकृष्णाच्या सजवलेल्या घोडागाडीत वरवधूंची वधूवर मिरवणूक काढण्यात आली, तर 12ही दाम्पत्ये 3 विटोस कारमधून वाजत गाजत आलीत। ढोल ताशांच्या निनादात सारा परिसर आनंदमय झाला। स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत। आपल्या आई वडिलांचा आणि आजी आजोबांचा पुनर्विवाह पाहताना अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळलेत। संपूर्ण वातावरणात प्रेम, आदर आणि कौटुंबिक एकतेचा भाव दाटून आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महेश बडवे, शैलेश सूर्यवंशी, रंजना भाणसी, दीपाली गीते, सुभाष शेजवळ, नंदू वराडे, संजय थोरवे, अमित घोगे, गणेश पेल महाले, सचिन पवार, योगेश कापसे, हर्षल पवार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्ट अध्यक्ष सुनील निरगुडे यांच्यासोबत वैभव दरगोडे, पवन खोडे, ऋतिक झगडे, मनोज येवले, अरुण कांगणे, वसंत खोडे, राजेंद्र खोडे, सागर खोडे, वैभव उगले, रवी वाघ, किरण कोण, शंकर कड, भूषण वाडणे, संपत खोडे, विलास कडाळे, अशोक कोठे, मोहिनेश निकाळे, बाळासाहेब सांगळे, अमोल बच्छाव, मच्छिंदर खोडे, विनायक खोडे, चंद्रकांत चौधरी आदींनी मोलाचे सहकार्य केले। हा सोहळा केवळ विवाहाचा नव्हे तर संस्कार, नात्यांचा आणि आयुष्यभराच्या एकनिष्ठ प्रेमाचा उत्सव ठरला। उपस्थित सर्वांनी अर्धशतकानंतर पुन्हा झालेले हे मंगलफेरे आयुष्यभर लक्षात राहतील असे मत व्यक्त केले। नमस्कार, मी ॲडव्होकेट साक्षी वसंत खोडे। गेल्या 15-20 वर्षांपासून आम्ही पोकर कॉलनी या एरियात राहतो। श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ व इच्छापूर्ती रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टला यावर्षी 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याचप्रमाणे गेल्या 3 वर्षांपासून तुलसी विवाहामध्ये 50 वर्ष लग्नाची पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा पुनर्विवाह इथे साजरा केला जातो। या परिसरातील सदस्यांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळतो। त्याचप्रमाणे गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, गणेश जयंती अशा अनेक कार्यक्रम इथे साजरे करतात। तुलसी विवाहामध्ये मांडवपासून हळद, लग्न आणि परत मूळ अशा सर्व कार्यक्रमांचा सहभाग असतो। त्यामध्ये कॉलनीतली सर्व सहकारी महिला मंडळाचा खूप छान पद्धतीने सहकार्य असतं। अशाच प्रकारे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील भाऊ निरगुडे
आणि मंडळाचे सर्व सदस्य, महिला मंडळ यांचा मोठ्या प्रमाणे सहभाग असतो आणि यांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार की आपल्या परिसरात अशा छान प्रकारे कार्यक्रम घेतात आणि असेच यापुढे घेत राहू. भगिनींना असं सहकार्य मिळत असतं. या प्रसंगी यांनी आपल्याला शुभ आशीर्वाद दिलेले आहेत, पण आपण त्यांचे आशीर्वाद घेऊन आज पुढे जाणार आहोत. त्यांच्या आशीर्वादाने आपलं सौख्य नांदत राहू. तसेच आपल्याला नेहमी काम करण्याची आणि इथे उपस्थित राहून तुम्ही आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि